टॉपिक चालू करणार आहे. हे आपलं फर्स्ट टॉपिक आहे. नाव इट इज मॅथमॅटिकल लॉजिक. आता दुसरी महत्वाची गोष्ट, हे टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये का इंट्रोड्यूस केलं, आपल्या सिलेबसमध्ये हे टॉपिक आहे कशासाठी. अगोदरच्या काळामध्ये काय होतं माहिती का, की गोष्टी भरपूर लागत होत्या. फॉर एक्झाम्पल कशासाठी, अगोदरचं टीव्ही बघायला गेलं तर एकदम मोठ्याच्या मोठ्या जाड, अगोदरचे सीपीयू जरी बघायला गेलं तर एकदम मोठ्याच्या मोठे असणार. आता सध्याला एकदम पातळ आलेले आहेत, पण त्याचं साईज कसं झालंय, कमी झालेलं आहे. म्हणजे काय, आपल्याला काही कॉम्पोनंट्स व्यवस्थित अरेंजमेंट करण्यासाठी आपण काहीतरी थोडं डोकं लावतो बाय युजिंग मॅथमॅटिकल इक्वेशन्स. तर त्याला आपण काय म्हणतो, इट इज अ मॅथमॅटिकल लॉजिक. ओके. आता एक गोष्ट, मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये एक पहिली जे डेफिनेशन कोणतं आहे, इट इज अ सेंटेन्स. ओके, मी परत एकदा रिपीट करतो. काय म्हणलो आपण, पहिली जी डेफिनेशन आहे, तर हे डेफिनेशन कोणते आहे, इट इज अ सेंटेन्स. आता महत्वाची गोष्ट, व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स. आता इंग्लिशमध्ये भरपूर सगळ्या वेगवेगळ्या टाईपचे सेंटेन्स आहेत. काय लागलं, वेगवेगळ्या टाईपचे सेंटेन्स आहेत, पण आपण इथं कोणत्या कोणत्या टाईपचे सेंटेन्स वापरणार आहे ती गोष्ट वेगळी. पण सेंटेन्स म्हणजे काय, सिंपल लॉजिक गोष्ट, आपण कोणत्या पण गोष्टी एक्सप्रेस करायला जातो. मग एक्सप्रेस करण्यासाठी किंवा मला कोणते पण स्टेटमेंट्स घेण्यासाठी मला काय काम करावं लागतंय, कॉम्बिनेशन, वर्डचं कॉम्बिनेशन करावं लागतं. समजायला गेलं, बट दॅट शुड बी मिनिंगफुल. ओके, तर त्या मिनिंगफुल कॉम्बिनेशन ऑफ वर्ड ला आपण काय म्हणतो, सेंटेन्स. काय म्हणायला पाहिजे, परत एकदा रिपीट करा. व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स, द meaningful combination of words is called as sentence. ओके. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, meaningful combination of word is called as sentence. मग सेंटेन्सेस हे मॅक्झिमम किती टाईपचे आहेत हे आपण पहिल्यांदा बघूत म्हणा आपण. ओके, मग त्यासाठी मी थोडं एक काय काम करतो, एक हे काढतो सेंटेन्स. तुम्हाला माहिती असलेले सेंटेन्सचे टाईप किती लोक सांगू शकतात, मला एकदा सांगताय लोक. आता एक एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारत जातो, तुम्ही मला त्यानुसार एक आन्सर सांगा लवकर. चला, असे कोणते सेंटेन्स आहेत ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क असतात. म्हणजे याचा अर्थ काय, व्हॉट इज युअर नेम, तर ह्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आले की नाही, तर तुम्ही कोणत्या तरी गोष्टी कोणाला विचारता. समजायला लागलाय, कोणत्या तरी गोष्टी कोणाला तरी विचारता, समजलं. पण विचारण्यासाठी कोणत्या पण गोष्टी विचारणे, इट इज अ प्रोसेस ऑफ इंटरोगेशन. हे कोणाची प्रोसेस आली, इंट्रोगेशनची प्रोसेस आली. मग त्यासाठी असलेलं स्टेटमेंट जे आहेत ना, इट इज, सांगा लवकर चला, इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. समजायला गेलं. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये मेन पॅरामीटर कोण असतं, युअर स्टेटमेंट इज एंड अप विथ क्वेश्चन मार्क. काय म्हटलं, इकडच्या साईडचं दिसतंय का तुम्हाला, बरं रिपीट करतो, युअर सेंटेन्स इज एंड अप विथ क्वेश्चन मार्क. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आता तर म्हणलो पण युअर सेंटेन्स इज एंड अप विथ क्वेश्चन मार्क आर सेड टू बी इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. अजून जरा वेगवेगळ्या टाईपचे इंग्लिश मध्ये मला सेंटेन्स सांगताय कोणतं. मी काय म्हणतो, सिंपल, व्हॉट इज मीन बाय इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. मला अजून एक सांगा कोणतं तरी, त्यानंतर सगळं एकदमच बघू. मला तुम्हाला माहित असलेल्या सेंटेन्स मध्ये अजून एक रे, असे काहीतरी सेंटेन्स असतात तर, हा ह्याच्यामध्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्स. मग एक्सक्लामेटरी सेंटेन्स मला स्पेलिंग सांगा, ई सांगा लोक.
हा, आता ह्यांच्यामध्ये क्वेश्चन एंड कशाने होते रे? एक्सक्लामेटरी साईन. आता अजून एक लास्ट आहे, तेवढं मला सांगून चला लवकर, आणि त्याचं स्पेलिंग पण सांगा. हा, असर्टिव्ह सेंड. असर्टिव्हला वेगळ्या पद्धतीनं काहीतरी म्हणतात ना लवकर, त्याला डिक्लरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. काय म्हणायचं त्याला? डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. आता महत्वाची गोष्ट, मला एक एक गोष्ट तुम्ही मला सांगायचा. बघा, व्हॉट इज मीन बाय इंटरोगेटिव्ह सेंटेन्स? ओके, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सगळ्यात क्वेश्चन जेव्हा संपतं तेव्हा काय असतं? क्वेश्चन मार्क असतं. क्वेश्चन मार्क बघितले की मला कळते की हा, कोणी आपल्याला काहीतरी विचारलेलं आहे. एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये इन युअर स्टेटमेंट देयर विल बी द प्रेझन्स ऑफ एक्सक्लामेटरी साइन. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स काय देत आहे? आपल्याला एक फिलिंग देत आहे. कशाचं फिलिंग देत आहे? फिलिंग ऑफ सरप्राईज. काय देत आहे? फिलिंग ऑफ सरप्राईज. समजायला लागलं? आता मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे. ओके, आता काय क्वेश्चन विचारायचं आहे? व्हॉट इज मीन बाय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स? मी एक एक क्वेश्चन विचारतो, त्यानुसार मला आन्सर तुम्ही द्या. जर मी तुमच्या घरी आलो आणि तुम्हाला म्हणलं प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, मग मी तुम्हाला काय केलो? रिक्वेस्ट केलो. समजायला लागलंय? म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पहिलं पार्ट काय? रिक्वेस्ट. समजायला लागलंय? आता एक सिंपल लॉजिक आहे. आता समजा तुम्ही क्लासमध्ये आला आणि क्लासमध्ये आल्यानंतर मी सांगितलं काय ऑर्डर केलो, म्हणजे काय केलो? उठा बसा काढायला सांगितलं तुम्हाला. समजायला लागलंय? मग मी काय काम केलो? ऑर्डर दिलं तुम्हाला. समजायला लागलंय? म्हणजे ऑर्डर इज अ सेकंड पार्ट. बरोबर आहे की नाही? आता तिसरी गोष्ट मी तुम्हाला विचारतो. तुम्ही मला विचारायला आला की सर आपण असं आहे, आपण अभ्यास कसा करायचा? मी काय म्हणणार? मला तर असं वाटतंय. इट इज सेड टू बी ऍडवाइस. एकतर ऍडवाइस म्हणायचं किंवा वेगळ्या पद्धतीने एक्झॅक्ट, त्याला आपण सजेशन म्हणतो. ओके, काय म्हणलो? एक तर ऍडवाइस, दुसरं कोणतं? इट इज सजेशन. ओके, आता परत एकदा क्वेश्चन विचारतो, ह्यांना सोडून आपल्याला अजून काय? बरोबर, रिक्वेस्ट झाली, ऑर्डर झाली, ऍडवाइस झालं, सजेशन झालं. तर एवढ्या सगळ्या लोकांना आपण काय म्हणायचं? इट इज अ पार्ट ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. समजायला झालं? आणि फिलिंग ऑफ सरप्राईज ज्या गोष्टीमध्ये असतंय तर त्या गोष्टींना आपण काय म्हणतो? एक्सक्लामेटरी सेंटेन्स. अरे, ज्या क्वेश्चन मध्ये इंट्रोगेशन असतंय, पोलीस स्टेशन मध्ये काय होतंय? इंटरोगेशन, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात आणि माहिती काढून घेतली जाते. समजलं? हे एवढे झाले. आता असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? ओके, नीट लक्षात घ्या. मग हे असं तुम्हाला 4 का घेतलं? त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे. मग त्याच्या पाठीमागे जे रिझन आहे ना, तर ते रिझन तुम्हाला सांगण्यासाठी मला काय काम करावं लागतंय की एक डेफिनेशन मला बघावी लागते. कोणती डेफिनेशन बघावं लागते रे बाबा? तर त्याचं नाव काय? स्टेटमेंट. त्याला काय म्हणायचं? स्टेटमेंट. पहिल्यांदा तुम्ही काय लिहिणार? सेंटेन्स म्हणजे काय लिहिणार, मग नंतर ना स्टेटमेंट लिहिणार. हे स्टेटमेंट झाल्यानंतर ना मग तुम्ही हे तिसरी गोष्ट, हे चार्ट काढणार. ओके, आता मी काय म्हणतो त्याकडे जर लक्ष द्या. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट? सगळ्यात पहिली गोष्ट, इट इज अ असर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. स्टेटमेंट कोण आहे? इट इज अ assertive or declarative sentence. आहे की नाही? Which is, हे दिसतंय का तुम्हाला?
विच इज, मी काय म्हटलं, विच इज आयदर ट्रू, एक तर ते ट्रू असायला पाहिजे किंवा फॉल्स असायला पाहिजे, बट नॉट both सायमल्टेनियसली. मग मला काय म्हणायचं रे, तुम्ही जे गोष्ट बोलायला लागलात तर ती गोष्ट रॉंग असेल तरी चालतंय का? यस चालतंय. ती गोष्ट राईट असेल तर चालतंय का? यस. पण ते रॉंग आहे का राईट आहे ही गोष्ट मला कळाली पाहिजे. जर मला कळाली तर त्या सेंटेन्सला मी काय म्हणणार, स्टेटमेंट. कळालं का? आता मी एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो, नीट लक्ष द्या. बघा, लक्ष महत्वाचं, अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द मून. मी काय स्टेटमेंट दिलो, अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द मून. परत एकदा मी मुद्दामून जे स्टेटमेंट देतो त्याला नीट ऐका. अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द मून. मी काय केलो, हा असंच होतंय असं तुम्हाला सांगितलं. हा, ते ट्रू आहे का फॉल्स आहे आता मला सांगा. अर्थ मूनच्या अराउंड रिव्हॉल्व, हा एक्झॅक्ट. पण मला एक गोष्ट सांगा, हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे मला ठरवता आलं का नाही? आलं की नाही? मग ज्या गोष्टींना ट्रू आहे का फॉल्स आहे हे ठरवता येत आहे तर त्यांना स्टेटमेंट म्हणायचं. समजलं? ते भले फॉल्स असू दे, चुकीचं असू दे, बट देअर शुड बी द डिक्लेरेशन. द वन शुड डिक्लेअर समथिंग. द मून, युअर अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द मून. ही इज डिक्लेअरिंग. भले ते फॉल्स असू दे, फॉल्स आहे का राईट ट्रू आहे त्याचं आपलं घेणं देणं नाही आहे. फक्त आपल्यापाशी काय ओळखायचं, डिक्लेअर केलं का नाही एवढंच आपलं काम. जर डिक्लेअर करता येण्यासारखं असेल तर समजून घ्यायचं की ते काय स्टेटमेंट. समजायला लागलंय? आता एक गोष्ट अजून आहे, मला तिसरी गोष्ट इथं द्यायची, ह्याला तुम्ही चौथं गोष्ट समजा काढा. ह्याच्यामध्ये काय आहे, ओपन सेंटेन्स. समजायला लागलं? आता ओपन सेंटेन्स म्हणजे काय, सेंटेन्स मध्ये एक तर व्हेरिएबल असायला पाहिजे मिनिमम. मॅक्सिमम किती असेल आपल्याला काय नोट करायचं. सेंटेन्स मध्ये काय पाहिजे, मिनिमम एक तरी व्हेरिएबल असायला पाहिजे. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, समजा x-4 = 0. समजायला लागलं? मी काय म्हटलं सांगा लवकर चला. x-4 = 0. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, x ची व्हॅल्यू मला काढत बसायचं नाहीये, मला कॅल्क्युलेशन करायचं नाही, पण ह्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू किती आहे हे कोणाला कोण सांगितलं का? लोक कोणाला माहित आहे का? कोणालाच माहित नाही. समजायला लागलं? ते कॅल्क्युलेट करायला तुम्हाला नाही सांगितले का, पण इथं कोण आहे ते तुम्हाला माहित आहे का? नाही. If there will be the variable and its value is unknown, then it is open sentence. ज्या स्टेटमेंट मध्ये व्हेरिएबल असायला पाहिजे आणि त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू माहित नसायला पाहिजे, मग त्याला काय म्हणायचं, ओपन सेंटेन्स. काय लागलं? आता दुसरी महत्वाची गोष्ट, आता मी परत एकदा आहे तेच स्टेटमेंट देतो, x-4 = 0. जर मी x ची व्हॅल्यू 4 जर ठेवलो तर काय होतं आन्सर? x ची व्हॅल्यू 4 ठेवा, 4 4 -4 आन्सर 0 होते की नाही? याचा LHS = RHS आलं. मग x = 4 असताना तुमची ही व्हॅल्यू काय भेटते, ट्रू भेटते. ही व्हॅल्यू काय भेटते, ट्रू. पण काय माहित, काही लोकांच्या डोक्यामध्ये वेगळं पण असेल. जर मी x ची व्हॅल्यू 3 जर भेटलो तर पुटअप केलो तर 3 - 4 आन्सर किती येतं, -1. मग -1 = 0 येऊ शकतंय का? नाही. मी x ची व्हॅल्यू 3 पुटअप केल्यानंतर 3 - 4 म्हणजे आन्सर किती येतं, -1.
मग ही -1 इक्वल टू नॉट इक्वल टू 0 येईल ना. मग अशा वेळी तुमची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल? फॉल्स. मग मी काय म्हणलो, सेंटेन्स मध्ये हे काय असायला पाहिजे? आयदर ट्रू असायला पाहिजे और फॉल्स असायला पाहिजे, पण दोन्ही पण सायमल्टेनियसली नसायला पाहिजे. काय लागलंय? मग ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीतच नाही त्या स्टेटमेंटची, अशा सेंटेन्सला काय म्हणायचं? ओपन सेंटेन्स. आता मी तुम्हाला म्हणलो इट इज ब्लॅक इन कलर, मग ट्रू का फॉल्स मला सांगा लवकर. किती लोक सांगतात बघू. इट इज ब्लॅक इन कलर, लवकर. एक्झॅक्टली, इट इज ओपन सेंटेन्स. सिंपल लॉजिक आहे. तुम्हाला इट इज ब्लॅक इन कलर कोणतं म्हणलं तर व्हॉट इज इट ते म्हणजे काय? तू इट कशाला म्हणायला लागला बाबा, हेच मला कळत नाही. समजलंय नक्की? व्हॉट इट इज म्हणजे इट इज ब्लॅक इन कलर म्हणले आपल्याला. व्हॉट इट इज, तुम्ही इट कशाला म्हणायला लागला तेच मला माहित नाही ना. जसं एक्सची व्हॅल्यू मला माहित नव्हतं, तसं इट म्हणजे काय मला माहित नाही. समजलं? परत एकदा म्हणून काय सांगतो, इट इज ब्लॅक इन कलर असं म्हणलं. मग इट म्हणजे कोण मला माहित नाही, त्यामुळे मी ते आन्सर देऊ शकत नाही. मी काय म्हणायला पाहिजे सांगा लवकर चला. काय ओपन सेंटेन्स म्हणजे काय? अ सेंटेन्स इन विच किंवा सेंटेन्स विच हॅज वन और मोर व्हेरिएबल इज कॉल्ड, काय म्हणायला पाहिजे? ओपन सेंटेन्स. ओके. आता मी तुम्हाला काय क्वेश्चन विचारतो त्याच्याकडे मला लक्ष द्या आणि माझा आन्सर मला काय झालंय? कुठली वरची का? मला परत एकदा रिपीट करताय. ओपन सेंटेन्स म्हणजे काय? असं सेंटेन्स ज्याच्यामध्ये एक किंवा अनेक व्हेरिएबल्स असतील. आता मला एक गोष्ट सांगा, मग अशी मला त्याची व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे ठरवता आलं का? त्याची व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे ठरवता आलं का? नाही. मग नाही ठरवता आलं तर ते सेंटेन्स होतील का? नाही. मग मी काय म्हणायला पाहिजे सांगा लवकर चला. इट इज नॉट स्टेटमेंट्स. समजायला लागलंय? आता मी तुम्हाला एक एक क्वेश्चन विचारतो, त्याचा आन्सर मला तुम्ही सांगत जायचं. ओके. पहिल्यांदा हे लिहायचं, त्यानंतर सेकंड लिहायचं, त्यानंतर थर्ड इथपर्यंत लिहायचं, त्यानंतर चौथ्याचं हे काढायचं. ओके. लक्ष द्या. एक इंटरव्ह्यू सेंटेन्स मी तुम्हाला विचारतो, तुम्ही ट्रू आहे का फॉल्स आहे मला आन्सर सांगायचं. पहिलं क्वेश्चन, व्हॉट इज युअर नेम? ट्रू का फॉल्स? उगीच ट्रू. व्हॉट इज युअर नेम म्हणजे क्वेश्चन विचारलं म्हणजे ट्रू फॉल्स सांगणार. व्हॉट इज युअर नेम ह्याच्यामध्ये तुम्ही हे ट्रू आहे का फॉल्स आहे ओळखू शकता का? नाही ओळखू शकत. हा सिंपल, इट इज स्टेटमेंटच नाही ते बाळांनो. त्यामुळे मी काय म्हणायला पाहिजे? मोठं हे काय म्हणू दे? इट इज नॉट स्टेटमेंट. आता तुम्हाला क्वेश्चन विचारतो, प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. हे ट्रू आहे का फॉल्स आहे? नाही सांगता येत, हो का नाही? त्यामुळं ह्याला पण काय म्हणू दे? नॉट स्टेटमेंट. समजलं? ओके. आता हाऊ ब्युटिफुल इट इज स्टेटमेंट आहे का? नाही. अरे तुम्हाला म्हैस सुद्धा ब्युटिफुल दिसेल, बाकीच्यांना दिसायला पाहिजे ना. मला बरं तेव्हा सांगा, हे स्टेटमेंट आहे का? बरोबर नाही. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स मध्ये महत्वाची गोष्ट काय असते? देअर विल बी डिक्लेरेशन. डिक्लेअर करून टाकतात ते, भले ट्रू असू दे किंवा फॉल्स असू दे, दोन्ही सायमल्टेनियसली होईल का? नाही. एकच गोष्ट कोणती तर होईल, एक तर ते ट्रू असेल किंवा एक तर ते फॉल्स असेल. त्या एका गोष्टीमुळं ही जी गोष्ट आहे हे काय झालं? इट इज स्टेटमेंट.
फक्त हे एकच टाईप जे आहे तर ते कोण आहे आपल्याला स्टेटमेंट. समजलं सर? ओके. आता लवकर काम काय करायचं, पहिल्यांदा हे लिहून घ्या, त्यानंतर सेकंड, थर्ड आणि थर्ड संपल्यानंतर हे व्यवस्थित चांगला दिसणारा चार्ट काढा लवकर आणि फास्ट. पाचवी गोष्ट, ह्याला आपण काय म्हणतो, ट्रूथ व्हॅल्यू. काय म्हणतो आपण त्याला, इट इज ट्रूथ व्हॅल्यू. ओके. आता ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, बाय युजिंग काय म्हणतो आपण, जनरल नॉलेज. आता मला एक गोष्ट सांगा, जनरल नॉलेज म्हणजे काय. आता मागाशी आपण एक क्वेश्चन विचारलो की नाही तुम्हाला, कोणतं क्वेश्चन विचारलो, अर्थ इज मूव्हिंग अराउंड द मून. आता आपलं जनरल नॉलेज काय सांगतं, अर्थ मूनच्या अराउंड फिरते का, नाही. समज त्या एका गोष्टीमुळे मी काय म्हणलो, जनरल नॉलेज किंवा बाय युजिंग जनरल नॉलेज वी कॅन डिसाइड. बरोबर आहे का, किंवा वी कॅन, आपण असं म्हणू दे, डिस्क्राइब द गिवन स्टेटमेंट. काय, वी कॅन डिस्क्राइब द गिवन स्टेटमेंट इज, काय डिस्क्राइब करतो, आयदर ट्रू और फॉल्स. ओके. जर आपल्यापाशी इफ द, लक्ष देत आहे, स्टेटमेंट जर ट्रू असेल, स्टेटमेंट इज ट्रू, देन ह्याची ट्रूथ व्हॅल्यू जी असते, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, खरी व्हॅल्यू, तर त्याला काय म्हणायचं, टी. काय लागेल, काय म्हणतो, इफ द, लक्ष देत आहे, स्टेटमेंट इज फॉल्स, देन, अरे स्टेटमेंट फॉल्स जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे रिअल सिच्युएशन मध्ये ते काय आहे, फॉल्स, त्याला काय म्हणायचं, एफ. समजायला काय, परत रिपीट करतो, जर दिलेलं स्टेटमेंट ट्रू जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली, कॅपिटल टी. जर दिलेलं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली, कॅपिटल एफ. एक्सरसाइज 1.1 पहिलं, त्याच्यामधलं पहिलं, स्टेट which of the following, state which of the following sentences, state which of the following sentences are statements, are sentence, काय म्हणलं, are statements, full stop. Justify your answer, justify your answer, comma, comma, in case of statements, in case of statements, write down the truth values, write down the truth values. ओके. आता पहिलं मी एक सॉल्व करून दाखवतो ह्याच्यामधलं फर्स्ट, त्यानंतर मिळून सॉल्व करू आपण. पहिलं जे आहे ना, 5 + 4 = 13, 5 + 4 = 13. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, आन्सर मध्ये 5 + 4 = 13 ही गोष्ट त्यांनी डिक्लेअर केली का नाही, लवकर फास्ट सांगा.
डिक्लेअर केलं. पण त्या एका गोष्टी मग हे डिक्लेअर झालं जर असेल तर मी काय म्हणतोय, इट इज स्टेटमेंट, हो का नाही? हा, आता मला एक गोष्ट सांगा, हे स्टेटमेंट आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला ह्याचे ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. ओके, 5+4 ह्याचा ऍडिशन किती येतं? 9. पण ह्याने तर 13 सांगितलंय. मग ते चुकीचं आहे का बरोबर आहे? समजायला लागलंय? परत एकदा रिपीट करतो, 5+4 9 येतं, पण त्याने तर 13 दिले, चुकीचं आहे. मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काय लिहायची? कॅपिटल F. लवकर लवकर सोबतच सॉल्व्ह करायचा. सेकंड जे आहे माझ्या सोबतच सॉल्व्ह करायचं. सेकंड क्वेश्चन काय म्हणलं? सेकंड, x - 3 = 14. पहिली गोष्ट, हे स्टेटमेंट आहे का? मी परत आन्सर विचारतो, किती लोकांना वाटतं की हे स्टेटमेंट आहे? हा, हे स्टेटमेंट नाही. का नाही? तर ह्याच्यामध्ये व्हेरिएबल आलाय. ह्याच्यामध्ये काय आलंय? व्हेरिएबल. पण ज्यांच्यामध्ये व्हेरिएबल असेल तर त्यांना तर आपण काय म्हणतो? इट इज, हे कोण झालं? एक्झॅक्टली, ओपन सेंटेन्स. त्यामुळे मी काय म्हणतोय? हेन्स इट इज काय म्हणतोय? नॉट स्टेटमेंट. लिहून काढा लोक. क्लोज द डोर. पहिलं काम, क्लोज द डोर. एक तर हे कोण झालं? जर व्यवस्थित रिक्वेस्ट करून झालं तर ती रिक्वेस्ट झाली, की तुम्ही कोणाला जर ऑर्डर जर केलं तर ते ऑर्डर होतं. समजा लागलं? मग मला तुम्ही सांगा, क्लोज द डोर हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स झालं? ऑर्डर, रिक्वेस्ट असेल तर इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, हे आपल्यापाशी हे जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात ते स्टेटमेंट्स असतात का? नाही. लिहून काढणं. आता एक क्वेश्चन विचारतो, 0 हे कॉम्प्लेक्स नंबर आहे असं त्यांनी डिक्लेअर केलंय का नाही? येस ऑर नो? डिक्लेअर केलंय तर इट इज काय झालं? स्टेटमेंट. आता दुसरी महत्वाची गोष्ट, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू किती लोक सांगतात? म्हणजे हे ट्रू आहे का फॉल्स आहे? आपण ह्याला कसं लिहू शकतो? अरे 0 म्हणजेच 0 + 0i. पहिलं, हे इट इज अ पार्ट ऑफ रियल आणि इट इज अ पार्ट ऑफ व्हॉट? इमॅजिनरी. मग रियल आणि इमॅजिनरी दोघांना मिळून काय तयार होत आहे? आपलं कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू मला काय भेटली? ट्रू. लिहून काढा. चला, पाचवं पार्ट बघा. पाचव्यामध्ये त्याने काय म्हणलेलं आहे? प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. काय म्हणलेलं आहे पाचव्यामध्ये? प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. हे झालं असेल सगळ्यांचं? प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. अरे ह्याच्यामध्ये प्लीज आलंय ना, मग प्लीज जर आलं असेल, रिक्वेस्ट झाली, मग रिक्वेस्ट कोणत्या टाईपच्या सेंटेन्स मध्ये असेल? त्यासाठी आपण ह्याला म्हणायचं, माझ्यासोबत असल्या, इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट असते का? इट इज नॉट स्टेटमेंट. सहाव्यामध्ये काय म्हणलेलं आहे त्याने? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर ऑल्सो सिमिलर.
त्यांनी काय केलं, स्टेटमेंट दिलेत. मग मी काय म्हणायला पाहिजे ह्याच्यामध्ये, इट इज स्टेटमेंट. माझ्यासोबत लिहित आहे, स्टेटमेंट दिले त्यामुळं इट इज स्टेटमेंट. मग अरे स्टेटमेंट असेल तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू मला काढावी लागेल. आता पहिली महत्वाची गोष्ट, व्हॉट इज मीन बाय कॉंग्रुएंट. एक्झॅक्टली, बेस्ट. कॉंग्रुएंटचं मिनिंग काय, ह्याला आपण इक्वल मेजर्स असं म्हणू शकतो. म्हणजे समान आकाराचे ट्रायंगल्स हे सिमिलरच असतात. करेक्ट आहे. त्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू काय आली, ट्रू. एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स. लवकर ह्याच्यामध्ये व्हॅरिएबल आले का नाही, येस. मग जर व्हॅरिएबल आलं, येस व्हॅरिएबल जर आलं असेल, इट इज अ ओपन सेंटेन्स. मग हे ओपन सेंटेन्स असेल तर ते स्टेटमेंट होईल का, येऊन का. आठव्यामध्ये काय म्हणलंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन, quadratic equation cannot have more than two roots. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कॅनॉट हॅव मोर दॅन टू रूट्स, म्हणजे दोन पेक्षा जास्त रूट नसतात. हे डिक्लेअर केलंय का नाही, डिक्लेअर केलं. त्यामुळे मी काय म्हणायला पाहिजे, इट इज अ, तुम्ही पण लिहा लवकर चला, इट इज अ स्टेटमेंट. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू, ट्रू का फॉल्स. ट्रू का, ट्रू. अरे तुम्हाला तर 10वीला क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचं टॉपिक होतं का नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, असे इक्वेशन ज्यांना, आता अज्युम करा की मी हे एक इक्वेशन घेतलेलं आहे, रेस टू 2 जर असेल तर त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. जेवढे रेस टू पॉवर असतात तेवढे नंबर ऑफ रूट्स. मग इथं रेस टू पॉवर किती आपल्यापाशी, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे 2 दोन रूट असेल, मग ते बरोबर सांगितलेलं. त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, ट्रू. नाहीत काय बघा, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. काय विचारलं, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स सब्जेक्ट ठेवलाय, लाईक केल्याशिवाय दुसरा ऑप्शन आहे का, ओके. मला परत एकदा सांगा, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. अरे ह्याने तर तुम्हाला क्वेश्चन विचारलाय ना, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. याचा अर्थ काय, इट इज, विच काइंड ऑफ स्टेटमेंट, इट इज. लवकर, ओपन आहे रे, इंट्रोगेटिव्ह. ज्यांच्यामध्ये क्वेश्चन मार्क असेल ते इंट्रोगेटिव्ह आहे. मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे, हा सांगा मग. The sun sets in west. पहिलं काम तुम्ही मला सांगा, हे स्टेटमेंट आहे का, या सन सेट्स इन वेस्ट. तरी सांगितलंय, डिक्लेअर केलेलं आहे, इट इज स्टेटमेंट. तुम्ही पण लिहून काढा, इट इज स्टेटमेंट. कॉमन सेन्स लावा, सन कुठं सेट होत, वेस्टला. परत अरे सेट होणे म्हणजे मावळणे. सन कुठं मावळत आहे, वेस्टलाच.
हो का नाही? पण त्यांनी सांगितलेली गोष्ट करेक्ट आहे का नाही? मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय म्हणायला पाहिजे आपण? ट्रू. ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. आता तुम्ही मला एकदा क्वेश्चनचा आन्सर सांगा. हे स्टेटमेंट आहे का पहिलं? येस इट इज स्टेटमेंट. त्याने डिक्लेअर केलेत ना, ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर. डिक्लेअर केले त्यांनी, तुम्ही पण लिहून काढा, इट इज अ स्टेटमेंट. आता मला ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे त्याची. ट्रू का फॉल्स? फॉल्स आहे. सिंपल लॉजिक आहे. होल नंबर स्टार्ट कुठं होतं? 0 1 2 3 आणि पुढे. आणि रिअल नंबर नीट लक्षात, मूर्खासारखं आपण, अरे ते नॅचरल नंबर झाले. नॅचरल नंबर कुठनं स्टार्ट होत आहे? 1 2 पासून चालू होत आहे. रिअल नंबर्स काय? 0 0.1 असे. म्हणजे सोप्या शब्दामध्ये पॉइंट पण म्हणजे फ्रॅक्शन पण असते ते. पण होल नंबर मध्ये फ्रॅक्शन असते का? नाही. कळालं का? त्यामुळं सगळेच्या सगळे रिअल नंबर होल नंबर होऊ शकतात का? नाही. त्यामुळं कॅन यू स्पीक इन मराठी लवकर. इट इज इंटरगेटिव्ह सेंटेन्स. मग काय म्हणायला पाहिजे? हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट. x² - 6x मायनस, सांगा हे स्टेटमेंट आहे का नाही? इट इज अ स्टेटमेंट. आता दुसरी महत्वाची गोष्ट, ह्यांच्यापाशी व्हेरिएबल असून सुद्धा आपण स्टेटमेंट का म्हणलो ह्याला? हा, कारण x ची किंमत स्पेसिफाय केलेली आहे तिने. काय लागलं? ते राईट आहे का रॉंग आहे ती नंतरची गोष्ट. पहिली गोष्ट, x = 7 असताना तुम्हाला =0 मिळेल, ही गोष्ट सांगितलेलं आहे. समजलं? आता आपल्याला काय काम करायचं आहे, हे जे थोडं लक्ष द्या, नंतर नसल्या ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. ओके, मग हे जे ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी पहिल्यांदा आपण ह्या ठिकाणी बघूत. मग ओके, LHS ह्याच्यामध्ये काय काम करूत सांगा लवकर. चला, x ची किंमत 7 पुटअप करू. मग मला आन्सर सांगा. 7चा स्क्वेअर किती झालं? 49 मायनस 6 7 जा -7. आन्सर किती आलं? -42 -7. आन्सर किती येत आहे? 0 आलं की नाही? आणि हे RHSच मिळते का नाही? मग LHS = RHS जर येत असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय पाहिजे मला? ट्रू. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी is 0. The sum of cube root of unity is 0. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट त्यांनी स्पेसिफाय केलेत का नाही, ते स्टेटमेंट आहे म्हणून. सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी 0च येत आहे हे सांगितलं का नाही? यस, सांगितलंय. आता मला एक गोष्ट सांगा, क्यूब रूट ऑफ युनिटी कोण कोण आहेत माहित आहे का तुम्हाला? u², u आणि 1. तर ह्या सगळ्यांचं ॲडिशन केल्यानंतर मला आन्सर किती येत आहे? 0 येत आहे. आता ही गोष्ट कोणत्या टॉपिकमध्ये झालेली? कॉम्प्लेक्स नंबर. हां, मग त्यांचं सम ऑफ क्यूब रूट ऑफ, हे क्यूब रूट ऑफ युनिटीज आहेत. मग युनिटी म्हणजे 1.
काय होतं म्हणजे 1चे रूट्स, मग हे 1च्या रूट्सची व्हॅल्यू 1 येते. काय लागलं माझ्यापाशी जे क्यूब रूट ऑफ युनिटी जे आहेत ना, तर त्यांचं रूट्सचं ॲडिशन, त्यामुळे आपण काय म्हटलं सम, तर ती व्हॅल्यू किती येते 0, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू किती आली ट्रू. चला लिहून घ्या फास्ट. 8 रेन्स हेवीली, मला परत एकदा सांगा लोकल, चला ते. इट रेन्स हेवीली स्टेटमेंट आहे का नाही. पहिली महत्वाची गोष्ट, इट रेन्स हेवीली, पण इट म्हणजे काय, व्हॉट इज इट ते माहीत नाही. त्या एका गोष्टीमुळं हे कोणत्या टाईपचं स्टेटमेंट झालं. हां, ओपन सेंटेन्स झालं. मग ओपन सेंटेन्स असेल तर ते स्टेटमेंट असतात का, नाही. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय. मी पहिल्यांदा एक एक्झाम्पल देतो. सिम्पल स्टेटमेंट, आता फॉर एक्झाम्पल, दिल्ली इज इन इंडिया. आता दिल्ली इंडियामध्ये आहे, ह्याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहे, एकच आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर मला 2-2 स्टेटमेंट मला जर अटॅच करायचं असेल तर कसं केलं असतो. आता फॉर एक्झाम्पल माझ्यापाशी 2 स्टेटमेंट कोणते आहेत, दिल्ली इज इन इंडिया, दुसरं पॅरिस इज इन, अज्युम करायचं खरं असू दे खोटं असू दे, फ्रान्स. काय लागलं, मग ह्या 2 स्टेटमेंटला मला जर अटॅच करायचं असेल तर मी काय केलं होतं, दिल्ली इज इन इंडिया अँड पॅरिस इज इन फ्रान्स. समजायला लागलं. म्हणजे मला सांगायचं काय, 2 स्टेटमेंट जर असतील, 2 असू दे किंवा 2 पेक्षा जास्त असेल, तर त्या स्टेटमेंटला कंबाईंड स्टेटमेंट म्हणायचं. पण सध्याच्याला माझ्यापाशी 2 स्टेटमेंट आहेत का, नाही, सिंगल स्टेटमेंट आहे. मग मी काय म्हणू दे लवकर, व्हॉट इज मीन बाय सिंपल स्टेटमेंट, लवकर. अ सेंटेन्स कंटेन, काय म्हणू दे, ओनली 1 स्टेटमेंट इज कॉल्ड, काय म्हणू दे, फक्त लिहू नका, लक्षात आहे, सिंपल स्टेटमेंट. आता ते स्टेटमेंटला शॉर्ट फॉर्म STMT आहे, थोडं लक्षात ठेवा. आता पुढे गेल्यानंतर ना, आता मला काय बघायचं आहे, एक स्टेटमेंट, त्याला आपण कंबाइंड स्टेटमेंट असं म्हणतो. ओके, कोणाचं तर माईक ऑन आहे बघा, ते ऑफ करा. आपल्याला काय करायचं आहे, कंबाइंड स्टेटमेंट. मग आता झालंय कसं, तर कंबाइंड स्टेटमेंटचं मी एक्झाम्पल देतो. हिमालया इज आणि मी अँड लावतो. आता दुसरं काय लिहू दे, गंगा इज काय. मग माझ्यापाशी किती स्टेटमेंट आहेत, तर 2 स्टेटमेंट आहेत ना. मग 2 स्टेटमेंट मी कशाने तरी जोडलोय. आता 2 किंवा अनेक स्टेटमेंट आपण कशाने तरी जोडलो, तर तशा स्टेटमेंटला कंबाईंड स्टेटमेंट म्हणायचं. काय लागलंय, आता झालंय कसं, आपण इंग्लिशचं ग्रामर शिकायला लागलोत का इथं, नाही. तर आपल्याला ह्या गोष्टी मॅथमॅटिकल लॉजिक ह्या टॉपिकमध्ये वापरायच्या आहेत. त्या एका गोष्टीसाठी ह्या स्टेटमेंट्सला आपण काय म्हणायचं, इट इज टू बी लॉजिकल कनेक्टिव्ह. काय म्हणायचं, कोणच आन्सर देऊ नका, फक्त ऐका. काय म्हणायचं ह्याला, लॉजिकल कनेक्टिव्ह. लक्ष द्या. मग मी काय म्हणू दे लवकर, 2 or more, काय म्हणू दे, सिंपल स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय, कशाने कनेक्ट करणार आहे आपण, लॉजिकल कनेक्टिव्ह, इज कॉल्ड, काय म्हणू दे, कंबाइंड स्टेटमेंट.
ओके, आता झालं. आता मला काय काम करायचं माहिती आहे का, वेगवेगळ्या टाईपचे लॉजिकल कनेक्टिव्ह कसले कसले आहेत ते पहिल्यांदा आपण बघूत, त्यानंतर ना पुढची गोष्ट बघू. ओके, मी हेडिंग टाकतो. पहिल्यांदा लॉजिकल कनेक्टिव्ह कसले आहेत बघूत, त्यानंतर ना त्यांच्यामुळं होणारे ऑपरेशन्स बघूत. मग परत एकदा विचारतो, हे सगळ्या गोष्टी दिसतात ना सगळ्यांना? नसेल दिसलं तर तुला दिसत नाही आहे का? जे पहिलं कॉलम आहे ना, तर त्याला आपण काय म्हणून, सिरियल नंबर. आता सिरियल नंबरमध्ये दुसरं जे कॉलम आहे ना, तर त्या दुसऱ्या कॉलमला आपण कनेक्टिव्ह म्हणजे काय, सिम्बॉल म्हणजे काय, आपल्यापाशी लॉजिकल कसलं कनेक्टिव्ह आहे ते, दुसरं कोण आहे तर त्याचं सिम्बॉल. समजायला लागलंय? आणि लास्ट कॉलम मध्ये काय काम करू, तर त्याला काय म्हणते, नेम ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, आता मी काय म्हणतो थोडं लक्ष द्या. पहिलं जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ना, तर त्याला हे लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो, अँड. पहिलं लॉजिकल कनेक्टिव्हचं नाव काय, अँड आहे. मग त्याचं सिम्बॉल जे आहे तर ते असं उलटं व्ही आहे. ओके, मग आता समजा जर दोन स्टेटमेंट अँडनी जर कनेक्ट झाले असतील, तर अख्ख्या ह्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण काय म्हणायचं, कंजंक्शन. काय म्हणायचं त्याला, कंजंक्शन. आता जे दुसरं कोण आहे माहिती आहे का, त्याचं नाव ऑर आहे. ऑरचं सिम्बॉल बाई कसं आहे, आता मी काय म्हणतो, हिमालय इज अ माउंटेन, अँडच्या जागी काय लावलं, ऑर. गंगा इज रिव्हर. तर जर दोन स्टेटमेंट ऑरनी कनेक्ट जर झाले असतील, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणायचं, इट इज डिसजंक्शन. त्याला काय म्हणायचं, डिसजंक्शन. का लागलं. आता तिसरी जी गोष्ट आहे ना, कनेक्टिव्ह कोण असणार आहे, इफ डॉट 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 देन डॉट डॉट डॉट. समजायला लागलंय काय म्हणलो, इफ डॉट 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 आणि देन डॉट डॉट डॉट. आता ह्याचं सिम्बॉल आहे ना तसं युनिडायरेक्शनल ॲरो, म्हणजे एकाच दिशेला असलेलं ॲरो. तर ह्याला दोन नाव आहेत. एक तर ह्याला काय म्हणू शकतो आपण, कंडिशनल स्टेटमेंट असं तर म्हणतो, किंवा त्याचं दुसरं नाव जे आहे ना त्याला इम्प्लिकेशन. नाव काय, एक तर कंडिशनल स्टेटमेंट असं तर म्हणू शकतो, तर त्याचं दुसरं नाव काय, इम्प्लिकेशन. ओके, आता चौथी गोष्ट बघा. आता कसं माहिती आहे का, हे इफ डॉट 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 देन डॉट डॉट डॉट, म्हणजे इफ असं असल्यामुळं एकच कंडिशन आहे. समजायला लागलं आहे, जर ह्याच्यामध्ये इफ अँड ओनली इफ असं जर असलं, तर इट इज सेड टू बी बाय डायरेक्शनल ॲरो, म्हणजे दोन्ही डायरेक्शनला असलेला ॲरो. मग इथं काय कंडिशनल म्हणलेत ना, तर दोन कंडिशन जेव्हा असतात तर त्याला आपण काय म्हणायचं, इट इज सेड टू बी बाय कंडिशनल. काय म्हणायचं त्याला, इट इज बाय कंडिशनल. इथं इम्प्लिकेशन युनिडायरेक्शन असल्यामुळे एक वेळा नसेल, तर मी ह्याला दुसरं नाव काय म्हणू शकतो, इट इज डबल इम्प्लिकेशन. एकतर बाय कंडिशनल म्हणायचं, समजायला लागलं, एकतर बाय कंडिशनल म्हणा किंवा डबल इम्प्लिकेशन. समजलं. आता हे जे गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टींना सेपरेट आपल्याला एकेकाला बघायचं आहे. समजायला लागलंय. आता सगळ्यात जे पहिलं आहे, आता हे तुम्हाला दिसतंय का, मला पहिल्यांदा सांगा लवकर. बर, चालेल. मला सांगा,
हे जे पहिलं आहे ना, तर ह्याला आपण काय म्हणणार आहे? कंजंक्शन ना. कंजंक्शनला सिम्बॉल काय? लवकर उलटं वी. त्यालाच आपण कनेक्टिव्ह कोणतं आपलं? अँड. आता मला हे जे डेफिनेशन तुम्ही सांगा लवकर, लक्षात घ्या. इफ 2 or more statements are connected by logical connective. कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह? अँड. देन लवकर स्टेटमेंट इज कॉल्ड लवकर कंजंक्शन. ओके. आता नीट लक्षात घ्या, मी एक एक गोष्ट कसं सांगतो आणि काय सांगतो. आता एवढी गोष्ट तर संपली. मग एवढं गोष्ट संपल्यानंतर ना मला कंजंक्शनसाठी काय काढावं लागतं आहे? ट्रूथ टेबल काढावं लागतं आहे. समजायला लागलं काय? ट्रूथ टेबल काढावं लागतं आहे. आता मी काय म्हणतो त्याकडं थोडंच लक्षात घ्या. माझ्यापाशी पहिलं जे स्टेटमेंट आहे ना, तर त्या पहिल्या स्टेटमेंटला मी पी म्हणतो. जे दुसरं स्टेटमेंट असेल ना, तर त्याला काय म्हणतो? क्यू. परत एकदा रिपीट करतो. पहिल्या स्टेटमेंटला आपण काय म्हणलो? पी. आणि दुसऱ्या स्टेटमेंटला आपण काय म्हणलो? क्यू. फक्त लक्ष द्या. आता झालं कसं? आता पी म्हणजे काय? इथं लिहिलंय बघा, हिमालया इज माउंटेन, ह्याला पी म्हणलं. गंगा इज रिव्हर, त्याला मी काय म्हणलो? क्यू. मग जेव्हा कंजंक्शन असेल तर पी आणि क्यू बोथ आर कनेक्टेड बाय अँड. ह्यालाच आपण काय म्हणतो? कंजंक्शन. समजलं असेल? आता माझ्यापाशी इथं तुम्ही एकदा सांगा, जेव्हा आपण ट्रूथ टेबल काढायला जातो त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट्स माझ्यापाशी किती आहे तेवढं सांगा. किती नंबर ऑफ स्टेटमेंट तुमच्यापाशी आहेत? 2. कोणते कोणते? एक पी आहे आणि एक क्यू आहे. हो का? हां, त्याला एन म्हणतात, स्मॉल एन म्हणतात. हे 2 झालं. मग अरे नंबर ऑफ स्टेटमेंट 2 जर असेल तर पॉसिबिलिटीज तुम्हाला किती मिळतील? पॉसिबिलिटीज 2n म्हणजे 2 म्हणजे आन्सर किती आलं? 4. समजलं? आता मला पॉसिबिलिटी किती मिळाले? 4. आता दुसरी गोष्ट, नंबर ऑफ रोज म्हणजे आडव्या ओळी किती? बाकी 4 पॉसिबिलिटी इथल्या आणि वरची एक लाईन म्हणजे 4 + 1 मला किती भेटली? 5. आता मी कसं कसं म्हणतो त्याकडे जर लक्षात घ्या. तुमच्यापाशी पॉसिबिलिटीज किती आहेत? 4 आहेत. समजायला गेलंय? 4च्या अर्धे करा, 2 येतात. त्यामुळं मी इथं काय करतो? 2 वेळा ट्रू लिहितो आणि 2 वेळा काय लिहिलो? फॉल्स. काय केलं कळालं? आता इथनं पुढं जात असताना इथं 2 वेळा ट्रू आणि 2 वेळा फॉल्स लिहिलात ना, मग पुढं जात असताना काय करायचं? 1 वेळा ट्रू, 1 वेळा फॉल्स, परत 1 वेळा ट्रू, 1 वेळा फॉल्स. समजलं सर? आता अँडची कंडिशन काय? अँड म्हणजे काय? हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे. समजायला लागलाय? अँडची कंडिशन काय माहिती का? दोघंच्या दोघं जेव्हा ट्रू असतात तेव्हाच तुमचा आन्सर ट्रू. कळलं का? परत एकदा माझ्यासोबत म्हणा. दोघंच्या दोघं जेव्हा ट्रू असतात तेव्हाच तुमचा आन्सर ट्रू. इथं दोघंच्या दोघं ट्रू आहेत का? नाही. मग आन्सर काय असायला पाहिजे? फॉल्स. दोघंच्या दोघं ट्रू आहेत का? नाही. इथं आन्सर काय असायला पाहिजे? फॉल्स. इथं पण काय असायला पाहिजे? फॉल्स. समजायला गेलंय? मी परत एकदा रिपीट करतो. ट्रू कधी मिळेल? जेव्हा दोघंच्या दोघं ट्रू असतील. कळलं? आता नीट लक्षात घ्या. अँडच्या जागी इन स्पाइट ऑफ अँड देअर कॅन बी यूज. अँडच्या जागी काय काय वापरू शकतात बघा. येट वापरू शकतात, दो वापरू शकतात.
समजायला लागलं? काही काही ठिकाणी फक्त कॉमा वापरू शकतात. समजायला लागलं? तर अशा गोष्टी ॲट, दो, कॉमा समजायला लागलं? अशा गोष्टी कोणाच्या जागी वापरू शकतात? अँडच्या जागी. हो, अँडच्या जागी वापरू शकतात. एवढं समजलं का आपल्याला? आता जे दुसरं, हो, आता हे दुसरं जे आहे ना, तर तुम्ही मला सांगू शकताय काय लागलं? हां, इकडचं दिसतंय का मला सांगा पूर्ण बोर्ड? ओके, थोडं क्लिअर झाल्यावर सांगताय मला. बर, आता कंजंक्शन संपल्यानंतर दुसरं कोण आहे? डिसजंक्शन. ओके, मग मला ते डिसजंक्शनची डेफिनेशन तुम्ही मला सांगणार. ओके, परत एकदा हेडिंगसाठी मला मदत करा. काय नाव आहे? डिसजंक्शन. डिसजंक्शनचा सिम्बॉल ऑर म्हणून आहे, ऑरचं. ओके, व्ही म्हणून. आता ह्याचं स्टेटमेंट सांगा मला काय म्हणू दे. इफ 2 or more statements सांगताय are connected by logical connective काय or then statement is called काय म्हणायला पाहिजे? डिसजंक्शन. समजायला लागलंय? आता ह्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल काढावं लागेल की नाही? आता ट्रूथ टेबल काढूत म्हण. मला परत एकदा सांगा, आपल्यापाशी नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत? 2. मग असं जर असेल तर आपल्यापाशी पॉसिबिलिटीज किती मिळतील? 2n म्हणजे 2 म्हणजे, हो का? मग नंबर ऑफ रोज मला किती भेटतील सांगा लवकर चला. 4 + 1 = बाय घे ह्या ठिकाणी 1 2 3 4 5 मिळतात ना, त्याच पद्धतीनं. आता मला सांगा लवकर लवकर ट्रूथ टेबल काढायला चालू करू. पहिल्यांदा कोण मिळतं? पी, त्यानंतरनं क्यू, त्यानंतरनं पी और क्यू. समजलं असेल? आता मला सांगा माझ्यापाशी किती पॉसिबिलिटीज आहेत? 4. मग 4 पॉसिबिलिटी जर असतील तर मी काय करू दे? 4च्या अर्धा किती? 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स. समजायला लागलं? मग आता ह्या पुढे सांगा लवकर चला. क्यू मध्ये लिहित असताना मी काय करू दे? ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. आता ऑरची कंडिशन मला एकदा अँडची कंडिशन सांगा की दोघच्या दोघं ट्रू असतील तरच ट्रू. कोणाची कंडिशन? अँडची. फक्त लक्षात घ्या ऑरची कंडिशन काय? एक ट्रू असलं तरी पण बस आहे. ओके, ऑरची कंडिशन काय? एक जरी ट्रू असेल तरी पण बस आहे. इथं एक दोघांपैकी एक जण ट्रू आहे काय? अरे इथं तर 2 जण आहेत. चालतंय, एक ट्रू आहे की नाही? चालतंय, एक ट्रू असेल तरी चालतंय. ह्या ठिकाणी बघा एक तरी ट्रू आहे का? नाही, त्या एका गोष्टीमुळे इथं फॉल्स आलं. समजायला लागलं? हां, ह्या ठिकाणी बघा इथं इनस्पाइट ऑफ अँड, बघा अँडच्या जागी वी यूज येट, दो, कॉमा. ह्याला अजून काही गोष्टी आहेत. स्टील, मोरेवर. समजायला लागलं? एवढं. ओके, चला स्टार्टिंग पासून लिहायला चालू करा.